श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना आपलं कर्म हे कधीही कुणाला चुकलेलं नसते. कारण आज नाही तर उद्या प्रत्येकाला आपल्या कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दाने दिलेली जखम ही वेळ घेत असली तरी परत येत असते. फसवणूक हसत पार पडते, पण परिणाम रडवत सोडत असतोय. श्रोतेहो, कुणाचं वाईट करून पुढं गेलो असं वाटतं ना, तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असते. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर कधीच टिकत नसते. आजची चलाकी उद्याचं ओझं बनत असते. ज्याने विश्वास तोडला ना, त्यानेच एकटेपणा अनुभवलेला आहे. श्रोतेहो, ज्याने अपमान केला ना, त्यानेच मान गमावली. कर्म लगेच शिक्षा देत नाही, म्हणून माणूस निर्धास्त होतो. पण श्रोतेहो, वेळ आल्यावर एका क्षणात सगळं समोर आणत असतं. कर्माला आठवण करून द्यावी लागत नाही, ते विसरत नाही. हाताने केलेली कृती ही मनानं झेलावी लागते. म्हणून श्रोतेहो, चांगुलपणा हा सौदा नाही, तर ते संरक्षण आहे. जे पेरतो ना, तेच उगवत असते. आणि हा नियम अटळ आहे. म्हणून श्रोतेहो, कर्म कुणालाही चुकलेलं नाही आणि कुणालाही माफीही नाही. म्हणून श्रोतेहो, चांगलं कर्म करूया आणि आपल्या आयुष्याचा प्रवास आनंदाचा पार करूया. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बाजारात भाजी घेताना आपण 10 वेळा पारखून घेतो, कारण कष्टाच्या पैशाची आपल्याला किंमत असते. नात्यांचंही तसंच करायला हवं. जे माणसं कठीण काळात खोटी ठरतात, त्यांना आपल्या आयुष्याच्या पिशवीत जागा द्यायची नसते. दुसऱ्याच्या वाटेला काटे टाकणाऱ्याचं देव फुल पण स्वीकारत नाही, हे डोक्यात राहू द्या. सकाळी धुकं पडलं की रस्ता दिसत नाही, म्हणून आपण चालणं थांबवत नाही. जसं जसं पाऊल पुढं पडतं तसा रस्ता मोकळा होतो. भविष्याची काळजी सुद्धा अशीच असते. उद्या कसं होईल याचा विचार करण्यापेक्षा आज एक पाऊल टाका, रस्ता आपोआप सापडेल. कुणाच्या आयुष्यात जायचं असेल तर आनंद घेऊन जा. दुःख तर त्याच्याजवळ पहिल्यापासूनच असतं. पतंगाला अनेकदा वाटतं की हा दोरा मला खाली खेचतोय. तो नसता तर मी अजून उंच गेलो असतो. पण त्याला हे माहिती नसतं की तोच दोरा त्याला वर धरून ठेवतोय. आई वडिलांची साथ ही त्या दोऱ्यासारखी असते. तो दोरा म्हणजे ओझं नाही, तर तुम्हाला आकाशात झेप घेण्यासाठी दिलेला हक्काचा आधार आहे. सोहळा हा दररोज करायचा असतो स्वतःच्या अस्तित्वाचा. उद्या आपल्या नसण्यानं जग थांबत नसतं. पेठात तूप नसेल तर लाडू विखरतो. एकजीव होत नाही, त्याला आकार द्यायला तुपाचा ओलावा लागत असतो. घराचंही तसंच आहे. माणसांना जोडून ठेवायला हक्क किंवा अधिकार नाही, तर प्रेमाचा ओलावा लागत असतो. देवानं दिलेलं दिसत नसतं आणि आपल्याला मात्र दिसणारं हवं असतं. पात्रता नसलेली लोक ज्यावेळेस आपल्यावर निंदा करतात, तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराय म्हणतात, ढेकणाशी बाज कर, उतार चढ केवडे. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाणे वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडं जास्त लक्ष देऊ नका. एकांतात वाहिलेल्या
प्रत्येक अश्रूंचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसतं. कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख हे कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दांपेक्षा जास्त खोल असतात. आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं थोडं मजबूत होतो, पण तरीही कधी कधी मन थकून जातं. आणि शिवा फक्त एकच इच्छा असते, कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. जगात कोणतीही गोष्ट कितीही मौल्यवान का असेना, पण झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही. थंडीत शेकोटी पेटली की अनोळखी माणसं सुद्धा तिथं गोळा होतात. तुमच्या स्वभावातही अशीच ओढ ठेवा, मग नाती जोडायला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. लोक आपोआप तुमच्याशी जोडले जातात. माणसामध्ये काही ना काहीतरी कमी पाहिजे, कारण सर्व गुण संपन्न असणारी व्यक्ती समोरच्याला कमी लेखते. माणसानं ठेवलेली दुसरी बाई किती का सुंदर असेना, त्याच्या लग्नाच्या बायको पुढं तिची लायकी तिच्या चपले इतकी पण नसते. काही लोकांच्या आठवणींचं ठस काळजात इतके खोल रुतलेले असतात की ज्याची जखम ही कधीच भरत नाही. नाकारता येणार नाही त्याचं अस्तित्व. वेळोवेळी आयुष्यात मदतीला योग्य माणसं पाठवणारा तो कुठेतरी नक्कीच आहे. पक्षी आकाशात हिंडताना त्यावेळी वाटा नसतात. प्रत्येक पक्षाला त्याची वाट अंतःकरणातून शोधावी लागते. त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा जीवन मार्ग हा ज्याचा त्याला शोधावा लागतो. लोकांमध्ये आधार शोधण्यापेक्षा देवामध्ये शोधा. लोक कमजोर बनवतात, पण देव नाही. जेव्हा कोणीच नसतं तेव्हा देव येतो मदतीला, कोणत्या ना कोणत्या मार्गानं.